ओके, सर्वांनी होल्ड करा 1 मिनिट. स्क्रीन शेअर करतो आणि आपण सुरू करूयात. ओके. ओके, मला सांगा अल्फाबेट आणि नंबर्स दिसतात ते सर्वांना क्लिअर? चेस बोर्ड दिसतोय क्लिअर? हा श्रीने. श्रीने काय हँड रेज केलंय? ओके एव्हरीवन, तर हा जो गेम आहे तो मी जी दिल्लीला मागच्या महिन्यामध्ये टुर्नामेंट खेळलेलो त्याचा 9व्या राऊंडचा गेम आहे. ओके, 9th राऊंडचा गेम आहे. तर हा गेम बघणार आहोत आपण ब्लॅक साइडने. तर व्हाईटने स्टार्ट केलं D4 ने, तर त्याला व्हाईट आता इथे जे काही जण नवीन आहेत त्यांनी लक्ष द्या. व्हाईट D4 खेळू द्या किंवा व्हाईट जो आहे तो E4 खेळू द्या, नाईट F3 खेळू द्या किंवा C4 खेळू द्या, त्याला आपण युनिव्हर्सल ओपनिंग खेळायची, ती म्हणजे D6. तर D6 ही मूव प्रत्येक मूवच्या अगेन्स्ट खेळता येते. आता D6 चा फायदा बघा काय आहे. आता व्हाईटने D4 केले, त्याला आपण D6 खेळलो. आता इकडे व्हाईट जे D4 प्लेयर असतात, आता जे जे प्लेयर D4 खेळतात त्यांना आपण D4 प्लेयर म्हणतो, जे प्लेयर E4 खेळतात त्यांना आपण E4 प्लेयर असं पण म्हणू शकतो. ओके, तर D4 प्लेयर नॉर्मली काय करतात, D6 ला C4 खेळतात. पण आता इकडे व्हाईटने मूव केली E4. याचा अर्थ काय झाला की व्हाईट जो आहे तो
आपल्याच व्हेरिएशन मध्ये खेळतोय, म्हणजे E4 D6 त्याला D4, म्हणजे व्हाईट अशी काय त्याची वेगळी ओपनिंग नाही खेळत आहे, तो आपल्या ओपनिंग मध्येच येतोय, हा फायदा आहे D6 खेळायचा. तर त्याला नाईट F6, नाईट F6 ने काय होतं, या पॉनवर अटॅक आणि नाईट डेव्हलप, त्याला व्हाईटने मूव्ह केली ND2. आता नाईट D2 खेळून व्हाईटने काय केलंय, E4 च्या पॉनला सपोर्ट दिलाय. इकडे ऍक्च्युली मूव्ह आहे नाईट C3, कारण त्याच्यामध्ये बिशप ब्लॉक नाही होत हा, पण या नाईट D2 मुळे काय होतं, हा व्हाईटचा जो बिशप आहे तो ब्लॉक होतोय, त्याला G6. आता या सेटअप मध्ये ब्लॅक काय करतो, G6 करतो, बिशप G7 करतो आणि त्याला शॉर्ट कॅसल करतो, त्याला NGF3, त्याला बिशप G7, बिशप D3, या सर्व ज्या मूव्ज आहेत त्या ओपनिंगच्या नॉर्मल मूव्ज आहेत डेव्हलपमेंटच्या, त्याला ब्लॅकचं शॉर्ट कॅसल आणि व्हाईटने पण शॉर्ट कॅसल केलं. त्याला आता इकडे ब्लॅक कडून मूव्ह असते NBD7. आता या NBD7 ची मूव्हच्या मागे रिझन काय आहे बघा, आपल्याला E5 खेळायचंय. तर याच्यामध्ये ब्लॅक काय करतो, व्हाईटला अगोदर सेंटर बिल्ड करून देतो आणि नंतर त्या सेंटर वरती अटॅक करतोय. मला सांगा, ज्या गोष्टी एक्सप्लेन करतोय मी सर्वांना समजतात आहे का? जे एक्सप्लेनेशन देतोय ते समजतंय का सर्वांना? आणि प्रत्येकाने रिप्लाय द्यायचंय, समजत असेल तर थम्स अप, नाही समजत असेल तर थम्स डाऊन. ओके, व्हेरी गुड. तर NBD7 ला व्हाईटने मूव्ह केली रूक E1. रूक E1 ने व्हाईटने काय केलं, हा जो रूक आहे तो बघा आता या F2 च्या पॉन मागे काही काम करतोय का, नाही. तर आपण काय करतो बघा, आपण एक एक पीस अशा जागी डेव्हलप करतोय की त्या पीसने काहीतरी काम केलं पाहिजे. काम केलं काय पाहिजे म्हणजे काय, की अपोनंटच्या पीसेस वरती अटॅक केलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या पॉनला किंवा पीसेसला सपोर्ट केला पाहिजे. आता रूक E1 ने काय केलंय, रूक E1 E4 च्या पॉनला सपोर्ट करतोय आणि रूक काय झालं, याला काय म्हणणार आपण, सेमी ओपन फाईल म्हणू शकतो. व्हाईटने काय मूव्ह केली, रूक E1, त्याला आता E5. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, व्हाईट जो आहे तो ब्लॅक जो आहे तो व्हाईटला अगोदर सेंटर डेव्हलप करून देतो, नंतर त्या सेंटरवर अटॅक करतो. आता इथे व्हाईटने मूव्ह केली C3, म्हणजे व्हाईटचं म्हणणं काय होतं, व्हाईटचं म्हणणं होतं की माझा बिशप अटकला तरी चालेल, बिशप क्लोज झाला तरी चालेल, पण मला C3 खेळायचंय. त्याच्यामुळे त्याने नाईट C3 वरती नाही आणला, म्हणजे जेव्हा D4 च्या पॉन वरती अटॅक येईल तर व्हाईट त्याला पॉनने सपोर्ट देऊ शकतो. म्हणजे जर आपण आता E×D4 मारलं तर व्हाईट जो आहे तो C×D4 मारेल आणि अगेन काय होतं, व्हाईटचे दोन पॉन सेंटर मध्ये राहतात, मग ते ब्लॅक साठी चांगलं नाहीये. तर त्याच्यामुळे आता इथे रूक E8, अगेन बघा आता रूक हा जो आहे तो या F7 च्या पॉनच्या मागे काही काम करतो का, नाही. तर काय केलं, रूकला पण कामाला लावलं आपण, म्हणजे प्रत्येक पीस ऍक्टिव्हेट ठेवायचा आणि सर्वांनी लक्ष द्या, तोच तोच पीस सारखं खेळून आपली डेव्हलपमेंट किंवा अपोनंट वरती आपल्याला अटॅक नाही करता येणार. आता या गेम मध्ये सर्वांना दिसत असेल, आपण प्रत्येक पीस जो आहे तो फक्त एकदाच खेळलो आहे आणि मोजकेच पॉन खेळलो आहे. तर अशा प्रकारे गेम खेळला जातो. त्याला आता इथे व्हाईटने मूव्ह केली H3. आता ही H3 मूव्ह का केली आहे, तर H3 मूव्हच्या मागे बघा दोन रिझन असतात. दोन रिझन काय आहे, पहिलं रिझन आहे हे G4 च स्क्वेअर कंट्रोल करणे आणि सेकंड रिझन काय आहे, किंगची बॅक रँक क्लिअर करणे. म्हणजे जेव्हा आता सर्व पीसेस एक्सचेंज झाले समजा, तर आपल्या इकडे रूक वगैरे आला तर किंगला चेक येतो आणि किंगला जायला जागा नसते. तर जेव्हा व्हाईट किंवा ब्लॅक असं H3 किंवा H6 मूव्ह करतो
तर तो काय करतोय इनडायरेक्टली किंग साठी पण जागा करतोय. अगेन H3 व्हाईट साठी युजफुल मूव. त्याला आता C6. आता C6 च्या मागे पण बघा काय रिझन आहे. 6-6 करून आपल्याला D5 पुश करायचं. आता या सेंटर वरती आपण जोपर्यंत अटॅक नाही करणार तोपर्यंत ब्लॅकला व्हाईट वरती अटॅक करायला काही चान्स नाहीयेत. त्याला इथे व्हाईटने मूव केली नाईट C4. ओके, आता नाईट C4 ला मला सर्वांनी मेसेज मध्ये सांगायचंय ब्लॅक कडून काय मूव करणार. सर्वांनी मेसेज मध्ये सांगायचंय ब्लॅक साठी चांगली मूव. प्रथमेश हार्दिक रॉंग आहे मूव. स्पर्श रॉंग आहे मूव. अद्वैत रॉंग आहे. आणि सर्वांच्या मूव सेम आले आणि सर्वांच्या मूव रॉंग आहेत. ओमकार व्हेरी गुड. अन्वी रॉंग आहे ती मूव. प्रथमेश अजून 2-4 मूव सांग म्हणजे एखादी तरी करेक्ट येईल. प्रत्येकाने एकदाच आन्सर करा. एव्हरीवन दोनदा दोनदा आन्सर नका करू कोणी. एकदाच आन्सर करायचंय. आता ज्यांनी ज्यांनी D5 मूव सांगितली आहे ना D5 रॉंग आहे ना मूव. D5 करून तुम्ही नाईट वर अटॅक करताय. पण D5 ला व्हाईट जो आहे तो नाईट क्रॉस E5 मारेल ना. नाईट क्रॉस E5 त्याला नाईट क्रॉस E5 ला नाईट क्रॉस E5 पॉनचा सपोर्ट आहे नाईटला. D5 कसं काय खेळू शकता. D5 खेळल्यावरती या पॉनचा सपोर्ट निघून जातोय. अनुप व्हेरी गुड. लक्षात आलं का आता ज्यांनी ज्यांनी D5 मूव सांगितलेली का रॉंग आहे लक्षात आलं. रिप्लाय करा एव्हरीवन ज्यांनी ज्यांनी D5 मूव सांगितलेली लक्षात आलं का रॉंग आहे. तर D5 ने काय होईल म्हणजे D5 ने या पॉनचा सपोर्ट निघून जाईल आणि E5 चा पॉन मरेल. तर आता आणि या पोझिशन मध्ये बघा आपल्या D6 च्या पॉन वरती अटॅक आहे ज्याला कोणाचाही सपोर्ट नाहीये. तर सिंपल क्वीन C7. क्वीन C7 ने काय केलं आपण D6 च्या पॉनला इनडायरेक्टली E5 च्या पॉनला पण सपोर्ट दिलाय आणि क्वीन पण डेव्हलप केली आहे. क्लिअर सर्वांना आता कशा मूव शोधायच्या. क्वीन C7 ला व्हाईटने मूव केली बिशप C2. आता बिशप C2 ला आता अपोनंटचे पीसेस जेव्हा आपल्या जवळ येतात पॉनच्या जवळ येतात तेव्हा काय करायचं असे जे पीसेस असतात त्यांना तसंच बसून नाही द्यायचं. अटॅकिंग स्क्वेअर वरती तसंच बसून नाही द्यायचं. त्याच्यामुळे इथे इमिजिएट B5 काय करायचं आपल्याला या नाईटला किक करायचंय. आता B5 ला व्हाईटने मूव केली D क्रॉस E5. D क्रॉस E5 ला सिंपल D क्रॉस E5. आता या पोझिशन मध्ये व्हाईट काय करतोय त्याचा नाईट जो आहे तो नाईट D6 ला घेऊन आला. अजून पुढे घेऊन आला. आपण क्वीनने कॅप्चर करू शकतो का नाही. त्याच्या क्वीनचा सपोर्ट आहे तर त्याच्यामुळे इथे रूक E6.
रूक E6 ला व्हाईटने काय केलं, नाईट क्रॉस C8. आता सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, व्हाईटने किती मूव वेस्ट केल्या, नाईट वरती 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर ही चौथी मूव. आणि हा जो आपला C8 चा बिशप होता तो काही कामाचा होता का आता? नाही. म्हणजे व्हाईटने काय केलं, त्याचा ऍक्टिव्ह पीस आपल्या बिशप सोबत एक्सचेंज केला. म्हणजे व्हाईटला आता फोर्स पण आहे, कारण व्हाईटचा नाईट जो आहे तो त्याला परत जायला जागा नाहीये. पण हा आपला इनऍक्टिव्ह बिशप सोबत एक्सचेंज केला, तर हे आपल्यासाठी चांगलं आहे. आता त्याला रूक C8, रूक C8 ला बिशप B3 लागेल. बघा आता बिशप B3 ला आपल्या रूक वरती अटॅक आहे, तर त्याला रूक D6. आता ही जी ओपन फाईल आहे त्याच्यावरती आपण काय करायचं, आपले रूक दोन्ही डबल करायचा प्रयत्न करायचा. इकडे रूक नेहमी कुठे काम करतात, ही ही कोणती फाईल आहे, सेमी ओपन फाईल म्हणू शकतो आपण हिला. आणि या फाईलला काय म्हणणार आपण, ओपन फाईल. त्याला क्वीन E2, त्याला आता H6. आता H6 च्या मागे बघा रिझन काय आहे, जसं की मी अगोदर सांगितलेलं, फर्स्ट रिझन हे G5 च स्क्वेअर कंट्रोल करणे, आणि मागे पुढे हा जो किंग आहे तो किंग H7 खेळून F5, हे प्लॅनिंग आहे H6 च्या मागे. त्याला व्हाईटने मूव केली बिशप F4. आता सर्वांनी नीट लक्ष द्या, आता हा गेमचा इम्पॉर्टंट पार्ट आहे, म्हणजे मिडल गेम सुरू आहे. आता बिशप F4, व्हाईटने उगाच त्याचा बिशप आपल्या पॉन पुढे आणून ठेवलाय का मारायला? नाही. आता व्हाईटचं त्याच्या मागे रिझन काय आहे समजून घेऊयात आपण, की जर आपण पॉनने बिशपला कॅप्चर केलं तर व्हाईट काय खेळणार, E5. आणि E5 ने काय होतं, आपल्या नाईट आणि रूक वरती फोर्क येतोय. म्हणजे व्हाईटला या नाईट किंवा रूक यांच्यातला कोणता तरी पीस या बिशपच्या ऐवजी मिळणार आहे. ओके, तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर आपण काय केलं इथे, E×F4, त्याला E5. बघा आता इथे रूक वरती आणि बिशप वरती फोर्क आहे, तर आपण सिंपल काय करणार इथे, नाईट क्रॉस E5. म्हणजे आपण जो F4 वरती बिशप कॅप्चर केला होता, तर हा नाईट जो आहे तो आता फ्री मध्ये देऊन टाकला व्हाईटला. त्याला नाईट क्रॉस E5. आता या पोझिशन मध्ये बघा, या पोझिशन मध्ये या F7 च्या पॉन वरती डबल अटॅक आहे. तर या पोझिशन मध्ये नीट विचार करा काय खेळणार, आणि मूव सांगा मेसेज मध्ये. हा मी सर आपण आता ते E5 ला पॉन मूव्ह केल्यावर आपण रूक E6 का नाही खेळलं? काय काय जेव्हा व्हाईटने E5 खेळलं तेव्हा आपण रूक E6 का नाही खेळलं? हा बिशप मारेल ना मी. आता या पोझिशन मध्ये मूव शोधा. हार्दिक पॅसिव्ह मूव झाली, ती तुझी मूव पाठवली हार्दिक, ती पॅसिव्ह मूव झाली. आणि प्रत्येकाने एकदाच आन्सर द्या. ओंकार व्हेरी गुड, अद्वैत व्हेरी गुड.
अनुप पॅसिव्ह मूव्ह झाली ती. स्पर्श व्हेरी गुड. आता जे बाकीचे आहेत तर त्यांनी लक्ष द्या. दरवेळेस आपण समजा आता इथे डबल अटॅक आहे, ओके. आता इकडे क्वीनचा सपोर्ट असून फायदा आहे का आपला? नाहीये का? कारण की जर नाईट क्रॉस F7 केलं तर आपण क्वीन क्रॉस F7 करणार आहोत का? बिशपने मारेल व्हाईट, आणि आपण किंग टेक्स केल्यावरती म्हणजे व्हाईटचे 2 पीस गेले आणि आपली क्वीन गेली, म्हणजे व्हाईटचे आपण 6 पॉइंट कॅप्चर केले. बिशप नाईट म्हणजे 3-3 6 पॉइंट, पण क्वीनला 9 पॉइंट, म्हणजे क्वीन जास्त व्हॅल्यूचा पीस आहे. त्याच्यामुळे क्वीनचा इकडे सपोर्ट असून फायदा नाहीये. आता रूक F8 जी मूव आहे, ज्यांनी ज्यांनी रूक F8 मूव सांगितली आहे, तर रूक F8 मध्ये बघा, रूक F8 मध्ये काय प्रॉब्लेम आहे? पॅसिव्ह मूव झाली ही रूक F8. आणि दरवेळेस आपण आता या F7च्या पॉन वरती डबल अटॅक आहे, तर दरवेळेस आपण त्या पॉनला जाऊन सपोर्ट देऊनच तो अटॅक नाही थांबत. आता या पोझिशन मध्ये बघा, मूव आहे करेक्ट मूव, नाईट D5, ND5. ND5 ने काय झालं? या बिशपचा अटॅक क्लोज झाला. त्याच्यानंतर आपल्या या बिशपचा पण डायगोनल ओपन होतोय, म्हणजे अपोनंटच्या बिशपचा डायगोनल क्लोज केला आपण, आणि सोबतच आपले पण बिशपचा डायगोनल ओपन केला, आणि आपण इनडायरेक्टली काय केलं? F7 च स्क्वेअर गार्ड केलं. लक्षात आलं सर्वांना? ओके. नाईट D5 ला व्हाईटने मूव केली, क्वीन G4. आता ऍक्च्युली क्वीन G4 ला चांगली मूव आहे रूक C8, रूक CD8. आता या पोझिशन मध्ये लक्षात ठेवा, अशा पोझिशन ज्या असतात ना, आता इथे बघा क्वीनचा अटॅक आहे C8 च्या रूक वरती, आपल्या क्वीनचा पण सपोर्ट आहे, पण सोबतच या रूकला पण क्वीनचा सपोर्ट आहे. तर आपण ओव्हरलोडेड पीसची टॅक्टिक्स केलेले आहेत बघा, बिगिनर क्लास मधले जे असतील त्यांना आठवत असेल. तर असे पीसेस कधी ठेवायचे नाही की क्वीनचा सपोर्ट आहे, दोन्ही रूकला क्वीनचा सपोर्ट आहे, आणि जर क्वीनला कुठेतरी मूव्ह करावं लागलं तर काय होतं? हा रूक मरेल आपला. तर असे पीसेस कधी ठेवायचे नाही हँगिंग. तर या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे RCD8, म्हणजे आपले दोन्ही रूक डबल होतात या फाईल मध्ये, आणि जर व्हाईटने आपल्या नाईटला कॅप्चर केलं तर आपल्यासाठी चांगलं आहे, कारण की आपला या बिशप पेक्षा म्हणजे या नाईट पेक्षा हा बिशप जास्त स्ट्रॉंग आहे. पण या पोझिशन मध्ये मी मूव केली नाईट क्रॉस E5, कारण की हा पण नाईट अटॅक वरती होता. नाईट क्रॉस E5, त्याला रूक टेक्स E5, आणि त्याला रूक F6, म्हणजे व्हाईट जो आहे तो जेव्हा बिशप क्रॉस D5 करेल तर या पॉनला आपल्या सपोर्ट राहील रूकचा, आणि हे स्क्वेअर पण वीक होतं F7 च, तर ते पण गार्ड होतं ऍक्च्युली. तर त्याला इथे व्हाईटने मूव केली रूक E1. रूक E1 ला RD8, रूक काय केला आता? D8 ला आणला, म्हणजे या नाईटला इकडे डबल सपोर्ट होतोय, 2 अटॅक आहेत, 2 सपोर्ट आहेत. आता इथे व्हाईटने मूव केली C4.
आता C4 ला सर्वांनी नीट विचार करा काय खेळणार आणि मेसेज मध्ये आन्सर द्या. फर्स्ट व्हेरी व्हेरी गुड. ओके, या पोझिशन मध्ये ऍक्च्युली मूव शोधणं थोडं अवघड आहे, कारण समजून नाही येत. अद्विका नोटेशन रॉंग आहे ते. नाही ओमकार. ओके, सर्वांनी लक्ष द्या. आता या पोझिशन मध्ये जी मूव विचारतोय मी तुम्हाला थोडी अवघड आहे. मला पण चालू गेम मध्ये नव्हतं समजलं. ओके, चालू गेम मधलं प्रेशर वेगळं असतं आणि जेव्हा गेम अनालिसिस करतो आपण तेव्हा वेगळं असतं. पण म्हणजे या टाईपच्या आपण टॅक्टिक्स घेतो क्लासमध्ये, तर हे ऍक्च्युली समजलं पाहिजे होतं मला. पण ऍक्च्युली काय असतं काही गेम मध्ये ना, आता या गेम मध्ये मी ऑलरेडी प्लॅन करून ठेवलेला की बिशप क्रॉस आणि बी क्रॉस C4, त्याला बिशप क्रॉस C4 आणि किंग G7, म्हणजे या पॉनला सपोर्ट भेटतो. आपला जो किंग आहे तो या डायगोनल मधून बाहेर पडतो, रूकला सपोर्ट. तर त्याच्यामुळे ऍक्च्युली प्री प्लॅन केल्यामुळे मला लक्षात नाही आलं. आणि हा जो गेम आहे तो टुर्नामेंट मधला दिल्लीला 9व्या राऊंडचा गेम होता आणि 9वा आणि 10वा राऊंड मला जिंकणं खूप गरजेचं होतं, त्याच्याशिवाय मी प्राइज मध्ये नसतो बसलो, तर ते एक प्रेशर होतं मला. तर या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे नाईट E3. आता नाईट E3 मध्ये बघा काय होतं ऍक्च्युली. जसं की मी काय म्हणलं तुम्हाला, हा रूक मूव्ह करायच्या वेळेस मी सांगितलं होतं की इकडे क्वीनचा अटॅक आहे, हा रूक आपल्याला मूव्ह करावा लागेल C8 वरून. तर सेम त्या टाइप मध्ये इकडे पण काय आहे, आपल्या या रूक क्वीनचा या रूक वरती अटॅक आहे E5च्या. आणि नाईट E3 ने काय होतंय, रूकचा जो सपोर्ट आहे तो निघून जातोय. आणि नाईट E3 मध्ये क्वीन वरती पण अटॅक आहे.
जर व्हाईटने नाईट E3 ला रूक क्रॉस E3 केलं तर ऑब्विसली आपण काय करणार, F क्रॉस करणार, म्हणजे आपला नाईट जातोय आणि आपल्याला काय व्हाईटचा रूक भेटतोय, म्हणजे आपले 3 पॉइंट जातात आणि आपण अपोनंटचे 5 पॉइंट कॅप्चर करतोय. लक्षात आलं सर्वांना टॅक्टिक्स काय होती? नाईट E3 या रूकचा सपोर्ट निघून गेला, जर पॉनने मारलं F क्रॉस E3 मारलं व्हाईटने, तर आपण काय करणार, क्वीन क्रॉस E5. आणि जर कोणत्या पण रूपने कॅप्चर केलं तरी सिंपल आपण पॉनने रिकॅप्चर करणार. समजलं सर्वांना? मला सांगा, नाईट E3 मूव समजली का? हे खूप इम्पॉर्टंट टॅक्टिक्स आहे. म्हणजे मला नाही दिसलं विचार करा, पण आहे तर एका मूवचीच. किती मूवची आहे टॅक्टिक्स? एकच मूवची आहे, पण समजणं इम्पॉर्टंट आहे. काय होतंय प्रॉब्लेम, या रूटचा अटॅक, या रूटला जो सपोर्ट आहे तो निघून जातोय. आणि कशाने कॅप्चर करू शकतो नाईट E3 ला? Fच्या पॉनने किंवा या रूपने किंवा या रूपने. जर कोणत्या पण रूपने कॅप्चर केलं तर सिंपल F क्रॉस E3. आणि जर पॉनने कॅप्चर केलं आपल्या नाईटला, तर आपण व्हाईटचा रूक कॅप्चर करेल. म्हणजे सिंपल भाषेत आपल्याला नाईटच्या ऐवजी व्हाईटचा रूक भेटतोय. समजलं आता सर्वांना? आणि बघा आता एंड गेम मध्ये जेव्हा समजा सगळे पीसेस एक्सचेंज झाले, ओके, सगळे पीसेस एक्सचेंज झाले आणि आपल्याकडे रूक असेल आणि अपोनंटकडे बिशप असेल, तर ऑब्विसली रूक जो आहे ते एंड गेम मध्ये बिशप आणि नाईट पेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात, त्याच्यामुळे रूकला 5 पॉइंट्स आहेत. तर हा गेम आपण इझिली जिंकू शकतो. तर मी पण इथे ही टॅक्टिक्स मिस केली. मी इकडे खेळलो बी क्रॉस C4, त्याला बिशप क्रॉस C4. आणि अगेन आता पण खेळलं ना बी क्रॉस C4, बिशप क्रॉस C4, आता खेळलं तरी पण चालत होतं. पण मी जसं की सांगितलं किंग G7, मी ऑलरेडी हे थिंक करून ठेवलेलं, त्याच्यामुळे आय थिंक मी या टॅक्टिक्सचा विचार नाही आला माझ्या मनात. कारण आणि या पोझिशन मध्ये टाइम पण दोघांकडे कमी होता, 5-5 मिनिटच होते, त्याच्यामुळे मग अशा पोझिशन्स मध्ये जास्त पण थिंक करून नाही खेळता येत. त्याला व्हाईटने मूव केली किंग F3, त्याला आता नाईट B6. आता नाईट B6 च्या मागे काय रिझन आहे? की या बिशप वरती अटॅक करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पॉन फॉरवर्ड करायचंय, पुश करायचंय. त्याला बिशप B3, त्याला आता C5, C5 ला क्वीन C3. आता व्हाईट काय करतोय, व्हाईटने त्याची क्वीन जी आहे ती C3 वरती आणली G4 वरून. का? कारण की आता त्याला बघा, आता माझं प्लॅनिंग काय होतं की किंगला या डायगोनल मधून मूव्ह करायचं, नाहीतर जर किंग G7 वरतीच असता आणि क्वीन G4 वरती असती तर काय प्रॉब्लेम झाला असता, क्वीन टेक्स मागे पुढे. आता इथे रूक आहे म्हणून क्वीन टेक G6 हे पॉन पिन राहतं, त्याच्यामुळे मला तेव्हा ऑलरेडी किंग G7 खेळायचं होतं. आता क्वीन C3 ने काय केलंय व्हाईटने, त्याचा रूक जो आहे तो या ओपन डायगोनल मध्ये, क्वीन जी आहे ती ओपन डायगोनल मध्ये घेऊन आलाय. त्याला आता C4 ला रूक E7. आता इथे आपण सिंपल क्वीन नाही मूव्ह करू शकत कुठे पण, आपलं हे पॉन जाईल, त्याच्यामुळे रूक D7 ला RD7, त्याला क्वीन D7.
त्याला बिशप क्रॉस C4, त्याला F3. आता ही जी F3 मूव्ह आहे, इथे आपण सिंपल नाईट क्रॉस C4 केलं, त्याला क्वीन टेक्स C4 आणि नंतर F3 केलं तरी चांगलं आहे ऍक्च्युली. पण मी थोडस अर्ली खेळलो. बघा आता अगोदर जर नाईट क्रॉस C4 केलं आपण, त्याला क्वीन टेक्स आणि F3 ला हे पॉन पुश करू शकतो का व्हाईट? नाही. का? कारण की क्वीन टेक्स H3 येईल. त्याच्यामुळे F3 ला मारावं लागेल व्हाईटला, त्याच्यानंतर आपण कॅप्चर करू शकतो आणि व्हाईटची पोझिशन जास्त वीक होते. पण मी अगोदरच F3 पुश केलं, त्याला व्हाईटने मूव्ह केली बिशप F1. म्हणजे आता हा जो अटॅकिंगचा बिशप होता, व्हाईटने काय केलं, डिफेन्स साठी घेऊन गेला. त्याला F क्रॉस G2, बिशप टेक G2. आता ही पोझिशन जी आहे ना, तर ही पोझिशन ऍक्च्युली 100% ड्रॉ आहे. आता या पोझिशन मध्ये जास्त काही ऍक्टिव्हिटी दोघांना नाहीये. तर हा गेम जो आहे तो शेवटी जाऊन ड्रॉ झालाय. पण ऍक्टिव्हिटी अशी काही दोघांसाठी असं काही जास्त उरलं नाहीये गेम मध्ये. त्याला इकडे क्वीन F5, त्याला क्वीन D4, त्याला आता नाईट C4. आता सर्वांनी नीट लक्ष द्या या पोझिशन मध्ये. आता नाईट C4 जी मूव्ह आहे, तर इकडे क्वीन कॅप्चर करू शकते का C4 ला? नाही. का? कारण क्वीनने F2 च्या पॉनला सपोर्ट दिलेला आहे. जर व्हाईटने क्वीन क्रॉस C4 केलं तर त्याला क्वीन टेक्स F2 येईल आणि किंग मूव्ह झाला की हा रूक जाईल व्हाईटचा. त्याच्यामुळे नाईट C4 मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. त्याला B3, त्याला नाईट परत B6, रूक C1, त्याला आता नाईट D7. आता हा जो नाईट आहे तो ऍक्च्युली इकडे काही काम करतोय का नाही, त्याच्यामुळे त्याला काय करायचंय, इकडे अटॅक वरती घेऊन जायचंय. नाईट D7 ला व्हाईटने मूव्ह केली क्वीन क्रॉस A7. क्वीन क्रॉस A7 ला अगेन नाईट B6. आता नाईट B6 च्या मागे बघा रिझन काय आहे, की आपण काय केलं, व्हाईटच्या क्वीनचा हा जो डायगोनल होता कंट्रोल मध्ये, तर तो क्लोज केला आणि अगेन आपला काय आता F2 वरती अटॅक आहे. त्याला व्हाईटने मूव्ह केली रूक F1. रूक F1 ला आता या पोझिशन मध्ये करेक्ट मूव्ह आहे क्वीन C2. तर म्हणजे ब्लॅकला काय करायचंय, फक्त आता ही पोझिशन होल्ड करायची आहे. पण इथे मी मूव्ह केली नाईट D5. नाईट D5 ला व्हाईटने त्याची क्वीन परत आणली गेम मध्ये, नाईट D4. आता त्याला इथे नाईट F4. आता या पोझिशन मध्ये पण ब्लॅकची ऍक्च्युली पोझिशन जास्त चांगली आहे. सर्वांनी नीट लक्ष द्या. का? कारण ब्लॅकचा किंग सेफ आहे. आता हे जे दोन पॉन आहेत ना ते स्ट्रॉंग आहेत, पण हे पॉन लगेच पुढे नाही जाऊ शकत. ब्लॅकला काय करावं लागेल, सॉरी व्हाईटला काय करावं लागेल, व्हाईटचा किंग ऍक्च्युली वीक आहे पॉन स्ट्रक्चर मुळे. आणि व्हाईट वरती आता हा जो नाईट आहे तो स्ट्रॉंग आहे, अटॅकिंग नाईट आहे, आणि हा जो बिशप आहे तो डिफेन्सिव्ह झालेला आहे. लक्षात आलं सर्वांना पोझिशन? त्याला इथे व्हाईटने मूव्ह केली क्वीन E3, सिंपल पॉनला सपोर्ट दिलाय. त्याला आता क्वीन G5. क्वीन G5 ला क्वीन F3. आता या पोझिशन मध्ये बघा क्वीन जी आहे ती E3 वरून डायरेक्ट G3 वरती नाही येऊ शकत एक्सचेंजला, कारण नाईट E2 मध्ये क्वीन आणि किंग वरती 4 येईल. तर क्वीन F3 ला रूक E6. रूकला काय केलं, ओपन फाईल मध्ये घेऊन आलो आपण.
रूक E6 ला क्वीन G4. व्हाईटने काय केलंय, क्वीन एक्सचेंज साठी आणली का, कारण की आता आपली क्वीन स्ट्रॉंग आहे. आता अशा पोझिशन्स मध्ये जेव्हा आपण अटॅक वरती असतो तर अशा पोझिशन्स मध्ये पीसेस कधीही एक्सचेंज नाही करायचे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे क्वीन एफ सिक्स ला किंग H1 आणि त्याला H5, त्याला क्वीन F3, त्याला G5. आता जोपर्यंत नॉर्मल मूव्ह चालू आहे तोपर्यंत मी कंटिन्यूस दाखवतो पुढे की कशी पोझिशन डेव्हलप केली, कसा अटॅक बिल्ड केलाय ब्लॅक साइडने. त्याला क्वीन D1 ला क्वीन F5. क्वीन F5 कशासाठी, आपल्याला हे G4 चं पॉन पुश करायचंय आणि त्याच्यानंतर हा जो रूक आहे तो कधी पण या ओपन फाईल मध्ये येऊ शकतो. त्याला क्वीन F3 अगेन. त्याच्यानंतर G4 ला व्हाईटने H क्रॉस G4 केलं, त्याला H क्रॉस G4. त्याला व्हाईटने मूव्ह केली क्वीन C3. आता या पोझिशन मध्ये बघा, ऍक्च्युली व्हाईट वरती मेटिंग थ्रेट आहे, व्हाईट वरती मेटिंगची थ्रेट आहे. तर या पोझिशन मध्ये आता ब्लॅक कडून विचार करा काय खेळणार. आता आतापर्यंत आपण आता ही 47 मूव्ह चालू आहे, 47 मूव्ह झालेले आहेत टोटल. आणि या पोझिशन मध्ये ना दोघांकडे टाइम कमी होता, काहीतरी 2-2 मिनिटं उरलेले. आणि हा क्लासिकल गेम आहे तर हा लिहूनच खेळावा लागतो. स्पर्श व्हेरी गुड. ती मूव्ह नाही चालत स्पर्श. ओके, आता बघा या पोझिशन मध्ये ना आपल्याला काय थिंक करायचंय की आपल्या किंगला कंटिन्युअस चेक नाही आले पाहिजे. पण म्हणजे पण तरी सुद्धा या पोझिशन मध्ये ऍक्च्युली करेक्ट मूव्ह आहे किंग G8. आता किंग G8 काय इम्पॉर्टंट आहे, क्वीन H7 लगेच जाऊन काय फायदा नाहीये. किंग G8 काय इम्पॉर्टंट आहे, जरी व्हाईटने चेक दिला क्वीन C8 त्याला, त्याच्यानंतर आपण किंग H8 वरती जाणार. म्हणजे ऍक्च्युली किंग G8 ना वेटिंग मूव्ह आहे की आपल्याला व्हाईटने चेक दिला पाहिजे आणि त्याला नंतर आपण किंग H7 वरती जाणार. पण अगेन इथे मी जसं की सांगितलं तुम्हाला की जास्त पुढचं कॅल्क्युलेट करण्यासाठी दोघांकडे वेळ कमी होता, तर मी इथे खेळलो किंग G6. म्हणजे किंग G6 मध्ये किंगला असं काय कुठून चेक नाही येणार आहे लगेच. पण किंग G6 मुळे काय होतंय, हा जो रूक आहे त्याचा रँक बंद होतो इकडे या फाईल मध्ये यायचा. त्याला व्हाईटने मूव्ह केली रूक E1.
आता या खूप क्रिटिकल पोझिशन्स आहेत. अगेन रूक E1 रॉंग मूव आहे व्हाईटची. आता रूक E1 ला शोधा काय खेळणार. रूक E1 ला इझी टॅक्टिक्स आहे. आणि प्रत्येकाने एकदाच आन्सर द्या. स्पर्श व्हेरी व्हेरी गुड. नाही ओमकार रॉंग आहे ते. नाही अद्विका. अद्विका मी आता सांगितलं ना थोड्या वेळापूर्वी की जेव्हा आपण अटॅक वरती असेल तेव्हा पीसेस एक्सचेंज नाही करायचे. ओमकार व्हेरी गुड. ओके, आता बाकीच्यांनी लक्ष द्या इकडे. टॅक्टिक्स काय आहे बघूया आपण या पोझिशन मध्ये. बाकीच्यांनी सर्वांनी लक्ष द्या. आता या पोझिशन मध्ये समजा किंगला इकडे चेक आला. ओके, या फाईल मधून चेक आला तर किंगला जायला कोणती जागा आहे. G2 सॉरी G1. तर या पोझिशन मध्ये ऍक्च्युली करेक्ट मूव आहे नाईट E2. आता नाईट E2 मध्ये काय प्रॉब्लेम आहे. नाईट E2 क्वीन वरती ऑलरेडी अटॅक आहे. आणि नाईट E2 मध्ये जर क्वीन वाचवायला गेला व्हाईट, समजा क्वीन D2 खेळली व्हाईटने, तर काय होईल. क्वीन H5 मध्ये डायरेक्ट चेकमेट होईल व्हाईट. म्हणजे अगेन मी जे तुम्हाला एक्सचेंजचा बोललेलो की अगेन या पोझिशन मध्ये नाईट E2 ला व्हाईटला काय करावं लागेल. रूक क्रॉस E2 मारावं लागेल. त्याच्याशिवाय दुसरा काय डिफेन्स नाहीये व्हाईट कडे. आणि नाईट E2 ला रूक क्रॉस E2 रूक क्रॉस E2 म्हणजे आपल्याकडे काय राहील. बिशपच्या ऐवजी रूक राहील आणि आपण काय होईल एक्सचेंज अप होईल. लक्षात आलं का आता सर्वांना. नाईट E2 ला व्हाईट दुसरं काहीच नाही खेळू शकत. जर दुसरं काहीही खेळला, समजा आता क्वीन इकडे घेऊन येऊ शकतो का. नाही का, नाईटचा अटॅकच आहे. ओके, तर क्वीन कुठे घेऊन जाऊ शकतो. जर D2 ला घेऊन गेला तरी क्वीन H5. नाईट E2 मध्ये क्वीन H5 व्हाईट जो आहे तो गार्डच नाही करू शकत हा चेक. आणि नाईट E2 ने काय होतंय. G1 च स्क्वेअर व्हाईटच्या किंग साठी ब्लॉक होतंय. त्याच्यामुळे नाईट E2 ला व्हाईटला खेळावं लागेल रूक क्रॉस E2. आपल्याला आपण खेळणार रूक क्रॉस E2 आणि एक्सचेंज अप होईल. समजलं सर्वांना. एव्हरीवन समजलं का. प्रत्येकाने रिप्लाय द्यायचंय. कारण या छोट्या छोट्या टॅक्टिक्स खूप इम्पॉर्टंट असतात. ओके व्हेरी गुड. पण या पोझिशन मध्ये अगेन मी क्वीन H5 मूव केली आहे. क्वीन H5.
त्याला किंग G1, त्याला रूक F6. रूक F6 ला व्हाईटने मूव्ह केली किंग G3. किंग G3 ला परत किंग G7, या डायगोनल मधून किंगला बाहेर काढलं. त्याला रूक E4, नाईट वरती डबल अटॅक आहे, त्याला क्वीन F5. त्याला व्हाईटने मूव्ह केली A4. ओके, आता A4 ला विचार करा काय खेळणार. फर्स्ट व्हेरी गुड. हार्दिक व्हेरी गुड. ओमकार व्हेरी गुड. पण 30 टॅक्टिक्स आहे, पण वेगळं आहे. अनुप व्हेरी गुड. ओके, आता लक्ष द्या सर्वांनी. आता या पोझिशन मध्ये बघा एक टॅक्टिक्स आहे, ती म्हणजे क्वीन क्रॉस E4. क्वीन क्रॉस E4 ला व्हाईट खेळेल बिशप क्रॉस E4, कारण आपण त्याचा रूक कॅप्चर केलाय, तो आपली क्वीन कॅप्चर करेल. त्याला आपण खेळणार नाईट E2. नाईट E2, किंगला चेक, क्वीन वरती 4. त्याला व्हाईटला मूव्ह करावं लागेल किंग G2, आणि आपण काय करणार, परत ही क्वीन कॅप्चर करणार नाईटने, आणि त्याला किंग G3. म्हणजे काय होतंय, व्हाईट कडे हा E4 वरचा बिशप राहिला आणि आपल्याकडे रूक राहिला. म्हणजे अगेन काय झालो आपण, एक्सचेंज अप झालो खरं आपण, पण हे करेक्ट वे नाहीये का, कारण की बघा व्हाईटचा किंग जो आहे तो G3 पर्यंत येतोय आणि किंग डेव्हलप होतोय. तर हा जो गेम आहे तो इकडे ऍक्च्युली क्वीन क्रॉस E4 मध्ये ड्रॉ होतोय. आता याचा एक्सचेंज अप व्हायचा अजून एक दुसरा रस्ता आहे, तो म्हणजे नाईट H3. आता ही मूव खूप अवघड होते, ही मूव खूप अवघड आहे. नाईट H3 मध्ये त्याला किंगला चेक आहे. नाईट H3 मध्ये F2 वरती ट्रिपल अटॅक ओपन होतोय. तर नाईट H3 ला व्हाईटला काय खेळावं लागेल, मारावंच लागेल बिशप क्रॉस H3. आता बिशप क्रॉस H3 ला त्याच्यानंतर आपण खेळणार क्वीन क्रॉस E4. म्हणजे काय झालं, आपल्याकडे बिशपच्या ऐवजी रूक राहिला, पण व्हाईटचा किंग जो आहे तो लांब राहतोय, डेव्हलप नाही राहत तेवढा. तर या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे NH3, पण ही नाईट H3 मूव अवघड आहे कॅल्क्युलेशन. तर इथे मी खेळलो क्वीन टेक्स E4, त्याला बिशप क्रॉस, नाईट E2 चेक, किंग G2. तर आता ऍक्च्युली बघा, आता या पोझिशन मध्ये आता अगेन आपण काय करूयात, पीसेस कॅल्क्युलेट करूयात, पॉइंट कॅल्क्युलेट करूयात.
व्हाईट कडे 3 पॉन आहेत आणि बिशप आहे, म्हणजे 3 पॉइंट. आपल्याकडे 5 आणि हे 2 7 पॉइंट, म्हणजे 1 पॉइंट अप आहोत आपण. पण हा जो गेम आहे तो इकडे ड्रॉ आहे का? कारण की हे जे दोन आहेत ना, आता कनेक्टेड पॉन आहेत, तर हे एका रूकने थांबवणं अवघड आहे हे 2 पॉन. पण हा गेम ड्रॉ आहे, म्हणजे हे पॉन थांबतात किंगच्या सपोर्टने. आणि आपले पॉन इकडे काय करतात, इकडे व्हाईटच्या किंगला पुढे नाही येऊन देत. तर हा जो गेम आहे तो पुढे जाऊन अजून जवळपास एक 15 मूव्ह मध्ये हा जो गेम आहे तो पुढे जाऊन ड्रॉ झाला. आता याच्या पुढे अशा काही टॅक्टिक्स वगैरे नाहीये, फक्त या पोझिशन मध्ये आता आपल्याला काय समजून घ्यायचं या एंडच्या पोझिशन मध्ये, की बिशप वर्सेस रूक एंड गेम मध्ये आता व्हाईट कडे काय आहे, की व्हाईट भले इकडे मायनस मध्ये आहे, ओके, बिशप आहे व्हाईट कडे रूकच्या ऐवजी, म्हणजे व्हाईट इकडे मायनस मध्ये आहे. पण व्हाईट कडे हे 2 कनेक्टेड पॉन आहेत, तर हे स्ट्रॉंग आहेत. या पोझिशन मध्ये अजून पुढे एक 10 मूव्ह झाल्या आणि त्याच्यानंतर हा जो गेम आहे तो ड्रॉ झाला. म्हणजे अपोनंटने ड्रॉ विचारलं आणि त्या गेम मध्ये असं काही उरलं नव्हतं, तर ड्रॉ एग्री झाला. समजलं सर्वांना गेम एव्हरीवन? गेम समजलं का सर्वांना, का नाही समजलं? ओके, कोणाला काही विचारायचंय गेम बद्दल? टॅक्टिक्स खूप साऱ्या होत्या याच्यामध्ये, मी खूप साऱ्या ऍक्च्युली टॅक्टिक्स मिस केल्या. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा 9th राऊंडचा गेम होता, तर तो एक प्रेशर असतो शेवटचे जे 1-2 राऊंड असतात, तर त्याच्यामुळे हा गेम जो आहे तो ड्रॉ झाला. ओके, कोणाला काही विचारायचंय या गेम बद्दल? पण या गेम मध्ये ज्या 2-3 टॅक्टिक्स आल्या, तर त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं होतं, कारण की चालू गेम मध्ये त्या टाईपच्या टॅक्टिक्स येतात. कोणाला काही विचारायचं या गेम बद्दल? ओके, तर मग आपण सेशन क्लोज करूयात आणि उद्या भेटूयात. ओके, चला बाय, गुड नाईट एव्हरीवन. बाय सर. बाय, गुड नाईट. बाय सर.